मुलांना शाळेमध्ये सोडलं आहेत, हजबंड पण ऑफिसला गेलेले आहेत. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. आज मला भरपूर फुलं भेटलेले आहेत देवपूजा करण्यासाठी. तर चला शुद्ध अंतकरणाने आणि निर्मळ मनाने देवाची आपण पूजा करू. पण त्याच्या आधी मला करायची आहे घरामधली क्लिनिंग, जी मी करते. लाईट ऑन आहे, लाईट ऑफ करते. तर आता आपण आलेलो आहे बेडरूममध्ये. इथले आवरायचं आहे. तर इथे थोडीशी हे तुम्हाला प्लीज ही दोरी आहे ते इग्नोर करा, कारण की कपडे सुकत नाही आहेत, त्याच्यामुळे एक दोरी मी इथं बांधलेली आहे. मी काय करते, आधी सगळं म्हणजे बेड आवरून घेते. ज्या ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या झटकून घेते, आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग एक मस्त झाडू मारते. कोपरे वगैरे सगळे, म्हणजे काय होतं मुंग्या वगैरे होत नाहीत घरात. बेड आवरून झालं आहे, आता किचनकडे जाते. किचन पण झालं. आता परत हॉलमध्ये आले. तर पूर्ण घराची क्लिनिंग डन झालेली आहे, पूर्ण डन झालेलं. इथलं पण सगळं आवरलेलं आहे. खूप पसारा असतो सकाळचा, गेला पसारा आपापल्या जागी. तर आज फुलं बघा, भरपूर फुलं भेटलेत आज. तर फायनली सगळं आवरलं आहे, देवपूजा पण झाली आहे. बाहेरचं वातावरण एकदम मस्त झालं आहे, छान झाले. थोडंसं ऊन आलं आहे, नाहीतर 4-5 दिवस झालं कंटिन्यूस पाऊस आहे, खूप पाऊस आहे. पाणी पण सोडले वाटतं नदीला. तर चला सर्वांनी आपापली काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या. सध्या वातावरण सगळं व्हायरलचं आहे आणि ह्यातच मग काळजी घ्या आपल्या मुलांची. बातम्या बघताच आहे टी व्हीला कशा प्रकारच्या घटना होत आहेत. तर इथे बघा चहा ठेवला आहे आणि साबुदाण्याची खिचडी सकाळीच केली. आता चहा खिचडी खाऊन घेते. तुम्हाला पुन्हा एकदा मी भेटते.